ॐ सदाशिवसमारम्भाम् शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्पराम्। वसुदेवसुतं देवम् कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानन्दम् कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। तर आपण हा 13वा अध्याय बघतो आहोत आणि 29 श्लोक आपण मागच्या क्लासमध्ये पूर्ण केला होता. या पूर्ण अध्यायामध्ये आपण जसं बघितलं की क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ, की हे जग काय आहे, या जगाचं खरं अस्तित्व काय आहे, या जगाच्या मागची खरी रियालिटी काय आहे, आणि जी रियालिटी आपण म्हणतो आहे सारखं की या जगाच्या मागे काहीतरी रियालिटी आहे, या जगाच्या मागे काहीतरी अशी एक सत्ता आहे. मग ती सत्ता कुठली? तर ती ब्रह्मसत्ता. काहीतरी चेतन सत्ता आहे, काहीतरी ब्रह्मसत्ता आहे. त्या सत्तेला जाणलं की आपण मुक्त होतो किंवा आपल्याला मोक्ष होतो. त्यासाठी म्हणून हा पूर्ण अध्याय भगवंतांनी या जगाचं स्वरूप काय आहे आणि या जगाच्या मागे असलेलं जे अस्तित्व आहे त्याचं स्वरूप काय आहे याबद्दल आपण पूर्ण या अध्यायात बघत आलो आहोत. म्हणजे पडदा काय आहे आणि पडद्यावर असलेलं चित्र, या दोघांचंही चित्रीकरण या अध्यायात आलेलं आहे. की आपलं चित्र तर दिसतं, आपला मुख्य प्रश्न काय आहे, आपण का या संसारात अडकलेलो आहोत, किंवा आपण का या वेगवेगळ्या सुख दुःखावर अडकलेलो आहोत. कारण आपण आपलं पूर्ण लक्ष त्या चित्रावर केंद्रित आहे. आपलं पूर्ण लक्ष त्या सिनेमात चालत असलेल्या त्या वेगवेगळ्या कॅरेक्टरवर आपण कुठेतरी स्वतःला आयडेंटिफाय करत असतो. परंतु त्यामागे असलेली खरी सत्ता, या पूर्ण जगाच्या परिवर्तनशील या असत्य मिथ्या जगाच्या मागे काहीतरी एक सत्ता आहे, त्या सत्तेचा शोध घ्या, हे तिथे भगवंत आपल्याला सांगतायत. आणि ज्यांनी या सत्तेचा शोध घेतला, ज्याला हे सम्यक ज्ञान झालं. सम्यक ज्ञान म्हणजे काय, की हे जगाचं स्वरूप काय आहे आणि या जगाच्या मागे असलेली या सत्ता, ही ब्रह्मसत्ता, त्याचं स्वरूप काय, या दोघांचीही जाण असणं, याला म्हणायचं सम्यक ज्ञान. की खरं ह्या जगाचं स्वरूप काय आहे, की मिथ्या जगत आहे, असत्य जगत आहे, हे बदलणारं जगत आहे, हे सगुण जगत आहे, हे पराधीन जगत आहे. ही एक कन्सेप्ट पूर्ण त्याची क्लिअर होते. पण त्याचसोबत त्याच्या मागे असलेली सत्ता काय आहे, ती निर्गुण आहे, निराकार आहे, स्वतंत्र आहे आणि सत्य आहे. ही धारणा अशा ज्या साधकाची होते, मग त्याला मिळतं काय हो, मग त्याने एवढं सगळं जाणलं, मग त्याच्या जाणण्यामध्ये, ज्ञानी माणसाने जाणण्यामध्ये आणि मी जाणण्यामध्ये फरक काय? मी फक्त पडद्यावर पडणारं चित्रच फक्त बघतोय, पण हा ज्ञानी काय, त्या पडद्यावर पडणारं चित्र आणि तो पडदा, या दोघांचंही ज्ञान त्याला आहे. हा फरक आहे. आणि जेव्हा ह्या दोन्हीचं त्याला ज्ञान होतं, तेव्हा काय होतं, आपण मागच्या क्लासमध्ये बघितलं, त्याचे 2-3 त्याला फायदे मिळतात. एक आहे, त्याला सम्यक ज्ञान होतं. सम्यक ज्ञान म्हणजे काय, की या पडद्यावर पडणाऱ्या वेगवेगळ्या कॅरेक्टर सोबत, वेगवेगळ्या सुखदुःखांच्या प्रसंगासोबत तो वाहवला जात नाही. तर लक्षात येतं की नाही, हे सगळं परिवर्तनशील आहे. या परिवर्तनातनं मला पण जावं लागणार आहे. माझ्या पण शरीरामध्ये परिवर्तन होत आहे, माझ्या मनामध्ये पण परिवर्तन होत आहे, या जगामध्ये पण परिवर्तन होत आहे. या सगळ्या परिवर्तनशील जगामध्ये मी आहे, पण त्याचसोबत एक अशी सत्ता आहे की जी न बदलणारी आहे, अपरिवर्तनशील अशी सत्ता आहे. तर ते पहिला त्याचा काय त्याला ऍडव्हान्टेज मिळतो, की त्याला सम्यक ज्ञान होतं, आणि नंतर आपण बघितलं त्याला अमृतत्व मिळतं. की त्यांनी जर हे सगळं व्यवस्थित जाणलं तर काय त्याला मोक्ष मिळतो किंवा अमृतत्व त्याला मिळतो. आणि मग शेवटी भगवान सांगतात की तो अकर्ता असल्यामुळे, कारण त्याला लक्षात येतं की मी करता नाहीच आहे, पडदा काही करता आहे का मला सांगा.
फक्त पडद्याचं अस्तित्व आहे तिथे. त्या सिनेमामध्ये होणाऱ्या सगळ्या घटनेचा फक्त तो साक्षी आहे पडदा. त्या पडद्यामध्ये काही होतं का बदल? की तिथे कुठल्या त्या हिरोईनला जर दुःख झालं किंवा त्या हिरो आणि त्या काय म्हणतात त्याला काय सिनेमातला तो व्हिलन असतो, त्या दोघांचं जर काही भांडण झालं, फायटिंग झाली, तर पडदा फाटतो का? पडदा जळतो का? काही होत नाही त्या पडदा. तो निर्विकार आहे, अकर्ता आहे. परंतु खरी गोष्ट आहे, त्या पडद्याशिवाय सिनेमा दिसत पण नाही. ही फार ट्रिकी गोष्ट आहे. वेदांताची ही गोष्ट जर समजून कोणी घेतली ना, तर त्याला बराच वेदांत लक्षात आला. की पडदा आहे, पडद्याशिवाय चित्र नाहीये. पण तो पडदा त्या चित्रामध्ये काहीही भाग घेत नाही, तो साक्षी आहे. आणि पडद्याशिवाय आपलं चित्र पण नाही. तेव्हा ही रियालिटी, ही अपरिवर्तनशील सत्ता, या परिवर्तनामध्ये ही अपरिवर्तनशील सत्ता बघणं हेच सम्यक ज्ञान आहे. म्हणून ते म्हणतात की सपश्यती तथात्मानम अकर्तारम सपश्यती. त्याला लक्षात येतं की मी तो अकर्ता आहे. तो पडदा तो अकर्ता आहे. पडदा कशातच भाग घेत नाही. त्या पडद्याला सुख पण होत नाही, त्या पडद्याला दुःख पण होत नाही. जसं ते द्वा सुपर्ण सयुजा सखाया समानम वृत्तम परिचय जाते, तिथे आपण बघितलं की तो वरचा पक्षी आहे, तो फक्त साक्षी आहे, नुसता बघतोय. पण त्याच्या खालच्या फांदीवर बसलेल्या पक्षाला या कडूगोळ फळाच्या मुळे त्याला सुखदुःख होत असतं. तर ही अपरिवर्तनशील सत्ता जेव्हा लक्षात येते की मी 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 म्हणजे मी आता सध्याचा आत्मविकासानंद, शरीर मनाचा आत्मविकासानंद नाही. इथे मी करताय आता. मला कर्म करणं भाग आहे माझ्या आश्रमानुसार. पण त्याचसोबत या आत्मविकासानंद हा बाह्य जो त्याचं स्वरूप आहे, त्यासोबतच त्याच्या मागे अजून एक अपरिवर्तनशील सत्ता आहे, आत्मतत्व त्याच्यामध्ये आहे. सगळं शरीर तर बदलणार आहे, मन बदलणार आहे. तर तो अकर्ता आहे. जसा पडदा अकर्ता आहे, तसंच तो आत्मतत्व तो अकर्ता आहे. म्हणून काय आहे? त्याला काही कर्म नाहीये. कर्म नाहीये म्हणून तो भोगता पण नाहीये. भोगता नसल्यामुळे कुठलं कर्मफल तयार होत नाहीये. आणि कर्मफल तयार नसल्याचा जन्म पण नाहीये. तो पूर्ण जन्म मरणाच्या चक्रामध्ये अडकत पण नाही. अडकतो कोण? की ज्यांनी स्वतःला फक्त शरीर आणि मनाचं एवढंच अस्तित्व आपलं आहे असं समजलं आहे, त्याला जन्म होतो. ज्याला लक्षात आलं की मी या शरीर मनाच्या नंतरची अजून एक सत्ता आहे, मी त्याच्यापेक्षा वरच्या लेवलचं कॉन्शियसनेस माझं खरं स्वरूप आहे, चैतन्य माझं खरं स्वरूप आहे, त्याला मग शरीराबद्दल कुठं आकर्षण राहणार आहे? तो शरीर जोपर्यंत प्रारब्धानुसार त्याला शरीर मिळालाय, तोपर्यंत शरीराचा उपयोग करेल. तो सगळं कर्म करेल या शरीराप्रमाणे. पण या शरीरापासनं त्याला नंतर पुन्हा जन्म होणार नाहीये, कारण या शरीरामध्ये तो जे काही कर्म करतो आहे, जे काही तो सगळ्या गोष्टी करतो आहे, त्या सगळ्या प्रकृतीवच कर्माणी क्रियमाणाने सर्वस्व आपण बघितलं की प्रकृतीमध्ये सगळ्या घटना घडत आहेत. ह्या शरीरामध्ये माझ्या बदल होत आहेत, मनामध्ये माझ्या बदल होत आहेत, पण मी माझं खरं स्वरूप ते न बदलणार आहे. त्यामुळे तो अकर्ता होतो आणि अकर्ता असल्यामुळे त्याला काही कर्म नाहीये, भोगतं पण नाहीये, त्याला कुठलं कर्मफळामुळे त्याला दुसरा पुढचा जन्म पण नाहीये आणि म्हणून तो मुक्त आहे. तर हे 3 फायदे मग याच्या मागच्या आपण क्लासने बघितले की सम्यक दर्शन त्याला होतं, त्याला अमृतत्व मिळतं आणि तो अकर्ता होतो. आता आपण आज 30वा श्लोक बघू. यदा भूत पृथक भावम एकस्थम अनुपश्यती तत एव च विस्तारम ब्रह्म संपत्यते तथा. आणि हा पुरुष ज्यावेळी भूतांचे निरनिराळे भाव एका परमात्म्याचे संकल्पाच्या आधाराने स्थित असलेले पाहतो आणि त्या परमेश्वराच्या संकल्पापासूनच सर्व भूतांचा विस्तार झालेला पाहतो, त्यावेळी सच्चिदानंद घन ब्रह्माला प्राप्त होतो. आता इथे हा एक फार छान श्लोक आहे आणि खूप डीप मिनिंग आहे श्लोकामध्ये. गीतेमध्ये काही काही फार सुंदर श्लोक आहेत आणि हे आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपण उदाहरणावरून आपण हा श्लोक समजून घेऊ. काय म्हणतात इथे की यदा भूत पृथक भावम एकस्थम अनुपत्ती, की हे सगळे नानाभूत जे आहेत ते आपण नानात्व बघतो जगामध्ये. बघा, वेगवेगळ्या प्रकारचे लोक बघतो आपण. जितके कोटी लोक या पृथ्वी तलावर असतील तितके वेगवेगळे आहेत. मग पशु पक्षी वेगळे आहेत, मग छोटे कीट पतंग ते वेगळे आहेत.
म्हणजे किती किती प्रकारचे भूत आहेत बघा. तर ते म्हणतात की या नाना या भूत पृथक भावम एकस्थम अनुपस्थिती, परंतु या सगळ्या नाना सजीव स्थावर जंगम याच्यापूर्वी आपण बघितलं की त्या सगळ्या भूतांमध्ये जो फक्त एकत्व बघतो तोच खरं बघतो. आपण एक उदाहरण घेऊ. समजा मी आता या रूम मध्ये बसलेलो आहे, ठीक आहे, आणि या रूम मध्ये काय आहे? स्पेस आहे, आकाश आहे. रूम जरी ती पूर्ण रिकामी दिसत असली तरीही तिथे काहीतरी आहे, काहीतरी आकाश आहे. जनरली काय समजतो आपण की स्पेस म्हणजे काय, आपण समजतो की एम्प्टीनेस किंवा तिथे काहीच नाहीये असं आपण समजतो, पण तसं नाही आहे. ही स्पेस एक एक ही पॉझिटिव्ह एंटिटी आहे लक्षात घ्या. आता या रूम मध्ये मला रिकामी जागा दिसते आहे, पण इथं जर कोणी भरपूर सामान आणून ठेवलं तर जागा राहील का? जागा राहणार नाही. म्हणजेच काय, ही स्पेस ही एक काहीतरी गोष्ट आहे जी दिसत नाही आपल्या डोळ्यात. तुम्ही त्या स्पेसला कापू शकत नाही, त्या स्पेसला तुम्ही जाळू शकत नाही. मी असं म्हणू शकत नाही का चाकू घेतला आणि त्या चाकूने मी ती स्पेस कापली किंवा ते आकाश कापलं, असं होऊ शकत नाही. त्याच्या स्पेसचे दोन भाग करू शकत नाही आपण. परंतु ती स्पेस ही एक गोष्ट आहे, पॉझिटिव्ह गोष्ट आहे, काहीतरी गोष्ट आहे, दिसत नाहीये आपण डोळ्यात. ठीक आहे. तर मग आता मी काय म्हणतो की या हॉलमध्ये ही स्पेस आहे, पहिल्यांदा मला लक्षात आलं. मग मी हळूहळू थोडंसं जास्त सूक्ष्म रूपाने बघतोय की ही स्पेस फक्त रूम मध्येच नाहीये. म्हणजे माझ्या या दोन रूम मध्ये आहे, मग माझ्या त्या तो ग्लास आहे त्या ग्लासमध्ये स्पेस आहे, तिथे ते मडकं आहे त्या मडक्यामध्ये स्पेस आहे, म्हणजे आकाश आहे. म्हणजे छोट्या मोठ्या सगळ्या ह्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टीमध्ये स्पेस आहे. इव्हन माझ्या शरीरामध्ये स्पेस आहे. म्हणजे काय की ही स्पेस फक्त माझ्या रूम मध्ये नसून ही स्पेस सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये पण ही स्पेस आहे. ही दुसरी गोष्ट झाली. म्हणजेच काय झालं की आकार वेगवेगळे झाले. ही माझी रूम, मोठा हॉल, छोटा ग्लास, छोटा कप, आकार वेगवेगळे झाले, पण त्या सगळ्या आकारामध्ये जे आकाश आहे, स्पेस आहे, ती मात्र एकच आहे. हे एवढं लक्षात आलं की ते आकाश सगळ्या गोष्टींमध्ये आहे, ते दिसत नाहीये पण आहे. ठीक आहे. आता काय होतं की आता पुन्हा माझ्या लक्षात येतं की ती स्पेस फक्त माझ्या रूम मध्ये नसून रूमच्या बाहेर पण आकाश आहे, रूमच्या बाहेर पण स्पेस आहे. म्हणजेच काय, ही रूमच्या आत असलेली स्पेस, त्या ग्लासमधली असलेली स्पेस किंवा ग्लासमध्ये असलेलं आकाश, या रूम मध्ये असलेलं आकाश आणि माझ्या रूमच्या बाहेर असलेलं आकाश एकच आहे. यामध्ये काही वेगळं दिसत नाहीये मला की रूमच्या बाहेर आकाश जे आहे म्हणजे जे स्पेस आहे ते काही लाल रंगाचं आहे किंवा पांढऱ्या रंगाचं आहे आणि माझ्या रूम मध्ये पिवळ्या रंगाचं आहे. भिंतीच्या रंगामुळे दिसत असेल वेगळी तुम्हाला स्पेस, पण स्पेसला काही आकार नाहीये, स्पेसला काही रूप नाहीये. या स्पेसला फक्त शब्द हा एक गुण आहे. शब्द, स्पर्श, रूप, रसगंध या 5 पैकी फक्त शब्द या स्पेसमध्ये एक गुण आहे, बाकी 4 गुण याच्यामध्ये ऍबसेंट आहे. म्हणूनच हे सूक्ष्म आहे. म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या सगळ्या 5 तत्वामध्ये सगळ्यात सूक्ष्म तत्व आहे आकाश. म्हणूनच आकाशाचं उदाहरण आपण घेतलेलं आहे की हे आकाश दिसत नाही डोळ्याने, या आकाशाला काही गंध नाहीये, या आकाशाला काही चव नाहीये, आणि या आकाशाला मी स्पर्श पण करू शकत नाही. हा, तर स्पर्श, रूप, रस, गंध हे चारही गोष्टी या आकाशामध्ये नाहीये, पण आकाश तर आहे. मी स्पष्ट बघतोय की माझ्या रूम मध्ये याने जर 10 टेबल आणून ठेवले तर माझ्या रूमची स्पेस कमी झाली, म्हणजे स्पेस काहीतरी गोष्ट आहे, ते नाकारता येत नाही. तर स्पेस अशी गोष्ट आहे की आकाश अशी गोष्ट आहे की जी मला डोळ्याला दिसत नाही, ती छोट्या मोठ्या सगळ्या गोष्टींमध्ये आहे. जशी ही इथे बाहेर रूम मध्ये आहे तशीच बाहेर पण आहे, आणि ती सगळी एकच स्पेस आहे. जशी ही बाहेर स्पेस आहे तशीच माझ्या शरीरामध्ये पण स्पेस आहे, माझ्या शरीरामध्ये पण आकाश आहे. म्हणजेच काय की ही स्पेस किंवा आकाश हे काय झालं, एक तत्व झालं. मोठ्या रूम मध्ये, छोट्या रूम मध्ये, छोट्या क्लासमध्ये, छोट्या कपामध्ये, माझ्या शरीरामध्ये, रूमच्या बाहेर सगळीकडे जी स्पेस आहे ती स्पेस फक्त एकच आहे. इथपर्यंत आपण आलो.
आता अजून जर थोडंसं आपल्याला बघायचं झालं तर आपण बघू शकतो की माझ्या रूम मध्ये स्पेस नाही असं नाहीये. ह्या पूर्ण स्पेस मध्ये मी आहे. माझं अस्तित्व या पूर्ण आकाशामध्ये आहे. आता काय लक्षात, हा थोडासा वेगळा पॉइंट आहे की आतापर्यंत मी बघितलं की माझ्या रूम मध्ये स्पेस आहे, पण आता मी काय म्हणतो की या पूर्ण स्पेसमध्ये, या अथांग आकाशामध्ये माझे रूम हे सगळं 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 अस्तित्व आहे. म्हणजे माझं अस्तित्व कशावर डिपेंड आहे? आता स्पेसमध्ये. आता मी छोटी माझी एंटिटी झाली माझी. या पूर्ण संपूर्ण या अखंड स्पेसमध्ये, या आकाशामध्ये आता माझं अस्तित्व आहे. तसंच आता इथे आपण आत्मतत्व आणायचं. ही स्पेस म्हणजे काय? कॉन्शियसनेस किंवा चेतन तत्व किंवा आत्मा किंवा ब्रह्म म्हणा. आणि ही रूम म्हणजे काय? माझं शरीर समजा. तर शरीर नानाविध आहे. मग आपण तो श्लोक बघतोय की यदा भूत पृथक भावम एकस्थम अनुपष्टती, की शरीर नाना असू देत, कोटी कोटी शरीर असू देत, कोटी काय कित्येक हजारो कोटी सगळे वेगवेगळे छोटे जीव जंतू असतील, असू देत, त्या प्रत्येकामध्ये तो आत्मा आहे. पण आत्मा एक आहे. जशी स्पेस एक आहे, जसं आकाश एक आहे, तसंच आत्मतत्व हे प्रत्येकामध्ये एक आहे, वेगळं नाहीये. त्या मुंगीमधला आत्मा आणि माझ्यामधला आत्मा लहान मोठा नाहीये. शरीर वेगळं असू शकतं, अभिव्यक्ती शरीराची मनाची वेगळी असू शकते, पण आत्मतत्व, तो कॉन्शियसनेस, ते एकच आहे. ती इलेक्ट्रिसिटी, छोटा बल्ब घ्या, 0चा 100चा घ्या, 1000चा बल्ब घ्या, फॅन घ्या, मिक्सर घ्या, काहीही घ्या तुम्ही, ते इन्स्ट्रुमेंट्स वेगळे असू शकतात, पण त्यामध्ये वाढणारी इलेक्ट्रिसिटी मात्र एकच आहे. तर इथे ते म्हणतात की या ज्यांनी बघितलं असं की तत एवच विस्तारम ब्रह्म संपद्यते, की यदा ज्यावेळी भूत पृथक भावम एकस्थम अनुपश्यती, या वेगवेगळ्या भूतांमध्ये जो एकच आत्मा आहे बघतो, वेगळा बघत नाहीये. हे लक्षात घ्या की कोटी कोटी इथे शरीर आहे म्हणून कोटी कोटी आत्मा आहे असं तो म्हणत नाहीये. कोटी कोटी भांड्यांमध्ये किंवा याच्यामध्ये ती स्पेस आहे म्हणून वेगवेगळी स्पेस आहे. तुमच्या घरामध्ये लाल स्पेस आहे, माझ्या घरामध्ये हिरवी स्पेस आहे असं नाहीये. एकच स्पेस आहे. पुण्याला पण एकच स्पेस आहे आणि इथे इथे पण एकच स्पेस आहे, एकच आकाश आहे. तसंच ते म्हणतात की भूत पृथक भावम एकस्थम अनुपश्यती, या सगळ्या पूर्ण या ब्रह्मांडामध्ये जितके काही आहे गोष्टी, भूत आहेत, त्या सगळ्यांमध्ये तो आत्मा एकच आहे. आणि काय करतो तो? ततएवच विस्तार पश्यती, की या सगळ्यांमध्ये त्या ब्रह्माचाच तो विस्तार बघतोय. जसं मग म्हटलं की त्या स्पेसमध्ये आपण वास करतोय. या रूम मध्ये स्पेस नाही आहे, या अखंड स्पेस मध्ये ही रूम आहे. लक्षात घ्या पॉइंट, की आपण या पूर्ण अस्तित्व, आपलं जे अस्तित्व आहे ह्या पूर्ण आकाशामध्ये आहे. आकाशात वायू, वायू अग्नी, अग्निराप, आप पृथ्वी, या आकाशातनं सगळं निघालेलं आहे. तर आकाशामध्ये आपलं अस्तित्व आहे, तसंच ह्या ब्रह्मामध्ये आपलं अस्तित्व आहे. लक्षात घ्या, हा पॉइंट इथे सांगायचा आहे ना, की जसं ब्रह्म सगळ्यांमध्ये, सगळं भूतांमध्ये पृथक नाहीये, वेगळं नाहीये. ते दिसत असतील, आकार वेगळे असतील, छोटं भांड, कप, लहान मोठं सगळं हे वेगळे वेगळे भांडे दिसत असतील, पण त्यात आकाश एकच आहे, स्पेस एकच आहे. तसंच छोटा किडा, मोठा मुंगी, माणूस, हत्ती हे दिसत असतील वेगळे, पण त्याच्यामध्ये आत्मतत्व एकच आहे. हा एक पॉइंट. आणि दुसरा पॉइंट, की या सगळ्या स्पेसमध्ये आपलं सगळं अस्तित्व, जगाचं, या पूर्ण ब्रह्मांडाचं अस्तित्व या स्पेसमध्ये आहे. या पूर्ण ब्रह्मांडाचं अस्तित्व या आकाशामध्ये आहे. तसंच सगळ्यांचं अस्तित्व, जीवजंतूंचं अस्तित्व या कॉन्शियसनेसमध्ये, चैतन्य आत्म्यामध्ये आहे. आत्मा सगळ्यांमध्ये एक आहे आणि हे सगळे आत्म्यांमध्ये आहे. बघा, फक्त आता फरक काय झाला? फक्त नामरूपाचा फरक झालेला आहे. हा सुंदर पॉइंट आहे हा, की त्या शरीरामध्ये स्पेस एकच आहे, आत्मा एक आहे, शरीराच्या बाहेर पण आत्मा एक आहे. मग वेगळं काय दिसतोय आपल्याला? वेगळं का दिसतंय? सगळं नानात्व का दिसतंय? नाम आणि रूप. आणि जसं हे नाम आणि रूप गळून पडतं, काय राहिलं? फक्त स्पेस. तुम्ही ते छोटं समजा कप आहे आणि एक मोठा ग्लास आहे. तुम्ही तुम्ही त्या छोट्या कपाला काय फोडून टाका आणि त्या ग्लासला पण फोडून टाका. ती स्पेस कुठे गेली मला सांगा?
ती या पूर्ण मोठ्या स्पेसमध्ये विलीन झाली. म्हणजे छोट्या कपाची स्पेस काय त्या ग्लासमध्ये गेलेली नाहीये, ती स्पेस या मोठ्या स्पेसमध्ये गेली. मग छोटा कप आणि ग्लास काय झाला, फक्त नाम आणि रूप. तर आपलं खरं अस्तित्व ते ब्रह्मतत्व आहे, आपलं आत्मतत्व आपलं खरं स्वरूप आहे. फक्त आपण नामरूपाने त्याला वेगवेगळं समजतो, की तो वेगळा, तो स्त्री, तो पुरुष, तो वाघ, तो सिंह आहे सगळ्यांमध्ये ब्रह्म. हा, वास्तविक जगामध्ये वास्तविक लेवलवर वेगवेगळं आहे. आपण वास्तविकतेचा विचार करत नाही सध्या, आपण ऍब्सोल्यूट सत्तेचा विचार करतोय. व्यावहारिक सत्तेचा विचार करत नाही, आपण आध्यात्मिक सत्तेचा विचार करतोय. व्यावहारिक सत्तेमध्ये सगळं वेगवेगळं आहे. व्यवहारासाठी आवश्यक आहे ते. मी वाघाला जाऊन मिठी मारू शकत नाही. व्यावहारिक सत्तेमध्ये सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत, पण पारमार्थिक सत्तेमध्ये त्या सगळ्या गोष्टी एक आहेत. इथे सांगतात भगवंत की हे सगळे नानाविध गोष्टींमध्ये एकच आत्मा आहे, आणि हे पूर्ण जे काही अस्तित्व आहे ब्रह्मांडाचं, हे पूर्ण आत्म्यामध्ये आहे. फक्त भेद कुठे आहे, नाम आणि रूपामध्ये आहे. ततएवच विस्तार ब्रह्म संपद्यते तथा. म्हणजेच काय, की ज्यांनी हे समजलं, काय समजलं, की प्रत्येकामध्ये तो ते आत्मतत्व, चेतन तत्व, ब्रह्मतत्व आहे, आणि त्या सत्तेमध्येच आपण वास करतोय, फक्त नामरूप वेगळं आहे. त्यालाच खरं ब्रह्म कळलं. ते म्हणतात तदा ब्रह्म संपद्यते. त्यावेळेस तो त्या सच्चिदानंद ब्रह्माला प्राप्त होतो. हा फार सुंदर इथे त्यांनी या तुकाराम समजून सांगितलेला. पुढचा श्लोक बघू. अनादित्वा निर्गुणत्वात परमात्मायमव्यय शरीरस्थोपि कौंतेय न करोति न लिप्यते. हे अर्जुना, अनादि असलेल्या आणि गुणातीत असल्याने हा अविनाशी परमात्मा शरीरात राहूनही वास्तविक काही करीत नाही व लिप्तही होत नाही. आता त्याचं ते हे सांगतायत की ह्या काय म्हणतात, त्या आत्मा जो आहे, ह्या आत्म्याचं जेव्हा त्याला दर्शन होतं कोणाला, ज्ञानी माणसाला, तो तर या जगातच वास करतो. समजा असा विचार केला की उद्या आज मला समजा ज्ञान झालं. काय झालं ज्ञान, की तुमच्या सगळ्यांमध्ये ब्रह्म आहे, माझ्यामध्ये पण ब्रह्म आहे, आणि सगळं आपलं अस्तित्व ब्रह्मामध्येच आहे असं माझ्यामध्ये समजा ज्ञान झालं. मी तर हो तर काय होईल, तर मी काय जग सोडून थोडी जाणार आहे. जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत ते राहणारच आहे. मग काय म्हणतात ते, की तो काय, तो या जगात जेव्हा वास करतो तेव्हा तो काय करतो, कौंतेय न करोती न लिप्यते, की त्याला आता लक्षात येतं की माझं खरं स्वरूप ब्रह्म आहे, या जगाचं खरं स्वरूप ब्रह्म आहे, तेव्हा मी अकर्ता आहे. त्याच्यामुळे तो जे काही करतो त्याचा त्याला लेप होत नाही. न लिप्यते न करोती. त्याला लक्षात येतं की मी काहीच करत नाहीये. त्याला लक्षात येतं की सगळंच नामरूपाचा सगळा पुन्हा बाजार आहे. अयम परमात्मा अव्यय. त्याला लक्षात येतं की मीच तो अव्यय परमात्मा आहे. मी काय आहे, अनादी आहे. त्याचं खरं स्वरूपाचं तो आता दर्शन करतोय की मी अनादी आहे. आपण याला बघितलं की प्रकृती आणि ब्रह्म हे दोन्ही अनादी आहे. अनादी निर्गुणत्वात, निर्गुण आहे, माझ्यामध्ये कुठलेच गुण नाही आहे. किंवा ब्रह्मामध्ये म्हणतो माझ्यामध्ये चांगले वाईट गुण असतील, पण माझ्यामध्ये जो परमात्मा आहे त्याला काहीच गुण नाहीये, या आकाशाला काही गुण नाहीये. तसंच तो म्हणतो की त्याला आता लक्षात आलं आहे की मी अनादी आहे, मी निर्गुण आहे, आणि अव्यय परमात्मा आहे. माझा कधीच काय म्हणतात त्याला, माझ्यामध्ये काही क्षय होत नाही, माझे काही तुकडे केला जात नाही. हा, शरीरस्थ, या शरीरात राहून पण त्याला हा अनुभव येतो. शरीरस्थोपी कौंतेय न करोती न लिप्यते. म्हणजे त्याला या शरीरात राहून त्याला अनुभव काय येतो, मी अनादी आहे, मी निर्गुण आहे, मी स्वतंत्र आहे. म्हणजे आत्म्या दृष्टीने म्हणतोय, वास्तविक रूपाने म्हणत नाही. पारमार्थिक लेवलवर काय माझं आता ज्ञान, माझं काय आलं, मला लक्षात आलं की मी अनादी आहे, मी अनंत आहे, माझं खरं स्वरूप परमात्मा, आणि मी अव्यय आहे, मला काहीही कहू शकतो. माझ्यामध्ये क्षय नाहीये, शरीरामध्ये क्षय आहे, शरीर कमी जास्त होऊ शकतं, पण आत्मा त्याला क्षय होत नाही. या स्पेसमध्ये मला सांगा, काय त्याला काही आयुष्य आहे की नाही? 10 वर्षाची ही स्पेस आहे, 50 वर्षाची आहे, असं नाही, अनादी आहे तो, अव्यय.
त्याला तुम्ही काही जाळू शकत नाही, ओला करू शकत नाही, कापू शकत नाही या स्पेसला. तर असं हे माझं आत्मतत्व आहे, असा तो जाणतो. कोण जाणतो? शरीर असतो की कोणतेही, की तो शरीरात राहून हे सगळं जाणतो. आणि त्यामुळे काय होतं? न करोती न लिप्यते. त्याच्यामध्ये काहीही मग कर्तव्य बुद्धी राहत नाही, कारण त्याला लक्षात येतं की करणार नाहीच आहे काही. सगळंच ब्रह्म आहे, मी काहीच करणार नाही आहे. जेव्हा मी कर्तव्य बुद्धीने मग मी करतो, प्रारब्ध वशात मग माझ्या हातनं कर्म होतात. की जेव्हा जसं माझं प्रारब्ध असेल त्याप्रमाणे माझ्या हातनं कर्म होतात. पण त्या करण्यामध्ये कर्तृत्व बुद्धी आता नसते. आपल्यामध्ये कर्तृत्व बुद्धी आहे, भोक्तृत्व बुद्धी आहे. पण ज्ञानी माणसामध्ये कर्तृत्व बुद्धी, भोक्तृत्व बुद्धी काहीही नसते. श्रीरामकृष्ण म्हणतात या शरीराला, ते कधीच शरीराला माझं शरीर म्हणू शकायचं नाही. ऍज अ ऑब्जेक्ट सदैव शरीराला बघायचे. तर जेव्हा असं तुम्ही बघू शकता स्वतःला, तेव्हा तुम्ही काय म्हणणार की मी हे करतो, मी ते करतो. ते सगळं बरोबरच झालं सगळं म्हणणं. पण खरं त्यांचा कॉन्शियसनेस असतो की मी अकर्ता आहे. यथा सर्वगतम सौक्ष्म्यात आकाशम नोपलिप्यते सर्वत्रावस्थितो देहे तथात्मा नोपलिप्यते. ज्याप्रमाणे सर्वत्र व्याप्त असूनही आकाश सूक्ष्म असल्यामुळे लिप्त होत नाही, त्याचप्रमाणे या देहात सर्वत्र भरून राहिलेला आत्मा गुणातीत असल्याने देहाच्या गुणांनी लिप्त होत नाही. तर हेच भगवंत दोन उदाहरण देतात या दोन श्लोकांमध्ये, 32 आणि 33 मध्ये. 32व्या श्लोकामध्ये उदाहरण देतात की आकाशाचं, आणि 33व्या श्लोकामध्ये उदाहरण देतील प्रकाशाचं. हे दोन उदाहरणं ते सांगतात की इथे दोन शब्द आहेत, लक्षात घ्या. सर्वगत आणि सर्वातीत. इंग्लिशमध्ये तुम्हाला बघा, सर्वगत म्हणजे इमेनन्स, सगळीकडे आहे, कुठेच अशी गोष्ट नाही की ते नाहीये. ही स्पेस सगळीकडे आहे. या पूर्ण ब्रह्मांडामध्ये अशी कुठलीही जागा नाहीये, कुठलाही कोपरा नाही की स्पेस नाहीये. सर्वगत, इमॅनन्स. आणि सर्वातीत, ट्रान्सेंडंट, की तो सर्वांच्या पलीकडे आहे. जसं आपण उदाहरण घेतलं की समजा तो पडदा घेतला आपण. आता मला सांगा, तो पडदा जो आहे तो सिनेमाच्या प्रत्येक दृश्यामध्ये आहे बघा. असं होत नाही की इंटरव्हलच्या आधी तो पडदा नव्हता, नाही मग इंटरव्हलच्या नंतर पडदा आला, असं होत नाही. जोपर्यंत तो सिनेमा चालू आहे तोपर्यंत पडदा आहे. प्रत्येक सुखाच्या दृश्यामध्ये, दुःखाच्या दृश्यामध्ये, आनंदाच्या दृश्यामध्ये प्रत्येक वेळेस तो पडदा आहे. परंतु त्या पडद्याला ना दुःख होत, ना सुख होत, ना तो जाळला जात, ना ओला होत. सर्वातीत आणि सर्वगत. तो पडदा सर्वगत आहे, प्रत्येक दृश्यामध्ये आहे. आणि सर्वातीत आहे म्हणजे तो कुठल्याही गोष्टीला लिप्त नाही. बघा, लक्षात घ्या. तसंच हा आत्मा हा सर्वातीत आहे प्रत्येकामध्ये. आपण मग बघितलं की प्रत्येक प्राणी मात्रामध्ये हा आत्मा आहे. पण ऍट द सेम टाइम हा अकर्ता आहे, अभोक्ता आहे, की तो स्वतः काही करत नाही. पडदा स्वतः काहीही करत नाही. तसंच इथे म्हणतात की प्रकाश, आकाश, उदाहरण घेता येते आकाशाचं, की यथा सर्वगतम सौक्ष्म्यात, या सर्वगतम आकाशात ते सूक्ष्म असल्यामुळे न लिप्यते, की ते सर्वगत असल्यामुळे ते कुठेच लिप्त होत नाही. त्या स्पेस कुठेच लिप्त झालेली नाहीये बघा. म्हणजे तुम्ही जर घर सोडून गेला तर ती स्पेस म्हणत नाही की नाही मी पण त्यासोबत येतो. बस तुम्ही घर सोडून गेला की ती स्पेस तिथे राहिली, तुम्ही तिकडून निघून गेला. अलिप्त आहे ती, ते सूक्ष्म आहे. इथे म्हणतात की सूक्ष्म आकाशात न लिप्यते. त्याचप्रमाणे या देहात यथा देहे सर्वत्र अवस्थित आत्मा न लिप्यते. त्याचप्रमाणे या शरीरात असलेला आत्मा तो पण कशातच लिप्त नाहीये. की जेव्हा तुम्ही घर सोडून जाता तशी जशी ही स्पेस लिप्त नाहीये, तसंच हे शरीर जेव्हा मी सोडून जाईल तेव्हा यातला आत्मा तो पण या शरीरात लिप्त नाहीये. नाही तसा आत्मा रडत बसला असता. बाकीचे लोक रडतात पण आत्मा रडत नाही, कारण तो लिप्त नाहीये. तर इथे या श्लोकाद्वारे खूप छान त्याचा काय निर्गुणत्व, अलिप्तपणा, अकर्तृत्व, अभोक्तृत्व इथे भगवान सांगतायत. यथा प्रकाशयत्येक कृष्णलोकमिमं रवी क्षेत्रम क्षेत्री तथा कृष्णम प्रकाशयति भारत. हे अर्जुना, ज्याप्रमाणे एकच सूर्य या संपूर्ण ब्रह्मांडाला प्रकाशित करतो, त्याचप्रमाणे एकच आत्मा संपूर्ण क्षेत्राला प्रकाशित करतो. आता इथे सांगतायत की जसा सूर्य
हा सगळ्या ब्रह्मांडाला प्रकाश देतो, ऊर्जा देतो. त्याचप्रमाणे ह्या संपूर्ण ब्रह्मांडाला, या संपूर्ण, जसं सूर्य प्रकाश देतो तसंच ही चेतन सत्ता जी आहे या संपूर्ण जीवाला चेतनत्व देते. इमम कृष्णम लोकम प्रकाश आहे की ह्या संपूर्ण ह्या ब्रह्मांडामध्ये जे चेतनत्व आपल्याला दिसत आहे, जे सजीवत्व दिसत आहे, चेतनत्व दिसत आहे, जी ऍक्टिव्हिटी दिसते आहे, ती कशामुळे? त्या चेतन तत्वामुळे. आता माझ्या रूम मध्ये 10 समजा लाईट आहे, 10 फॅन आहेत, पण त्यामध्ये जर तो इलेक्ट्रिसिटी नसेल तर काय फायदा? ती इलेक्ट्रिसिटी सगळ्या या गोष्टीला ऊर्जा देते आणि चेतनत्व आणते. तसंच हे ब्रह्मतत्व, हा आत्मतत्व ह्या पूर्ण ब्रह्मांडाला चेतनत्व देतं. या ब्रह्मा ब्र- ब्रह्माशिवाय या जगाला चेतनत्व नाही. हा, म्हणून ते म्हणतात की जसा ज्याप्रमाणे रवी, लोकम इमम रवी, हा रवी सूर्य तर सगळ्यांना तो प्रकाशित करतो, सगळ्यांना तो ऊर्जा देतो, त्याचप्रमाणे हा आत्मा ह्या छोट्या कीटकापासनं तर पूर्ण ब्रह्मांडामध्ये असलेल्या सगळ्या गोष्टींना तो चेतनत्व देतो किंवा त्याला प्रकाशित करतो. क्षेत्र क्षेत्रज्ञ योरेवम अंतरम ज्ञानचक्षुषा भूत प्रकृती मोक्षम च ये विदुर्यान्ति ते परम. याप्रमाणे क्षेत्र व क्षेत्रज्ञ याचा भेद आणि प्रकृती व तिचे विकार यापासून सुटण्याचा उपाय जे पुरुष ज्ञाननेत्रांनी तत्वता जाणतात ते महात्मे परब्रह्म परमात्म्याला प्राप्त होतात. आता इथे भगवंत कन्क्लूड करतात आणि त्याचा या ज्ञानाचा शेवटचा जो काय बेनिफिट आहे, त्याचं फळ आहे ते सांगतात. ते काय आहे फळ? हे सगळं जाणल्याचं फळ काय? मोक्ष. क्षेत्र क्षेत्रज्ञ अंतरम एवं विद्धी. बघा की क्षेत्र काय आहे आणि क्षेत्रज्ञ काय आहे यामधलं अंतर म्हणजे भेद. एक आपण बघितलं त्याच्या पहिल्याच क्लासमध्ये, आपण मला वाटतं 2-4 क्लासच्या पूर्वी आपण बघितलं की प्रकृती काय आहे आणि पुरुष काय आहे, क्षेत्र काय आहे आणि क्षेत्रज्ञ काय आहे, आत्मा काय आहे आणि अनात्मा काय आहे, या दोघांचा भेद जो खरा खरा जाणतो. काय भेद आहे? की हे जे ब्रह्मतत्व आहे ते काय आहे? चेतन आहे. आणि हे बाकी प्रकृती काय आहे? अचेतन आहे. ब्रह्मतत्व निर्गुण आहे, त्याच्यामध्ये कुठलेच गुण नाही. काळा गोरा पांढरा हिरवा छोटा मोठा काहीच नाही त्याच्यामध्ये. काणा कुज्जा काहीही त्याच्यामध्ये नाही आहे. पण सगुण या सगळ्या जगामध्ये गुण आहेत. वेगवेगळ्या गुणांनी हे सगळं जग भरलेलं आहे. त्रिगुणात्मिका प्रकृती आहे ही, सत्वरजतमाने तयार झालेली. निर्विकार आहे. आपण आता बघितलं जसं सूर्य किंवा आकाश जसं निर्विकार आहे, लिप्त नाहीये कशामध्ये ते. पण हे जे जग आहे किंवा क्षेत्र आहे हे सविकार आहे. मग आपण काय बघितलं की ब्रह्मतत्व स्वतंत्र आहे आणि हे जग परतंत्र आहे. त्या सत्तेमुळे, ब्रह्माच्या सत्तेमुळे जग चालतं. इलेक्ट्रिसिटीमुळे फॅन चालतात. म्हणजे फॅन लाईट तुम्ही कितीही लाखाचे आणा किंवा सोन्याचे आणा, पण ते परतंत्र आहे, ते इलेक्ट्रिसिटीवर अवलंबून आहे. तसंच या आत्मतत्वावर हे पूर्ण जगाचं अस्तित्व अवलंबून आहे. म्हणून हे जे जग आहे हे परतंत्र आहे आणि हे आत्मतत्व स्वतंत्र आहे. आणि म्हणून काय लास्ट काय इम्पॉर्टंट त्याच्यामध्ये की हे जग मिथ्या आहे आणि ब्रह्म सत्य आहे. हा सगळ्यात मोठा सिद्धांत आहे वेदांताचा, ब्रह्म सत्य जगत मिथ्या. आता हे निगेटिव्ह घेऊ नका, थोडंसं लॉजिकली जर तुम्ही याचा अभ्यास केला लक्षात येईल की खरोखर या जगामध्ये सत्यत्व नाही आहे. हा, व्यावहारिक सत्यत्व आहे, मी ते नाकारत नाही, हे लक्षात घ्या. इथे वेदांत चुकीचा बराच समजला जातो की काय वेदांत म्हणतं बाबा सगळं जग उडून लावतं, सगळं माया म्हणतं सगळं उडून लावतं, असं नाहीये. व्यावहारिक जेव्हा सत्यमध्ये असतो आपण ना, सगळं सत्य आहे, मी तुम्ही सगळ्या गोष्टी सत्य आहे. ते पैसे घर नातेवाईक सगळे सत्य आहे, पण ती व्यावहारिक सत्य आहे. व्यावहारिक सत्तेच्या वर एक पारमार्थिक सत्ता आहे की जिथे प्रत्येक साधकाने जायला पाहिजे, त्याच्यावर उभं राहायला पाहिजे. त्या व्यावहारिक सत्तेवरून गेल्यानंतर मला लक्षात येतं की व्यावहारिक सत्य ही मिथ्या आहे. उगीच आपण त्यात अडकलेलो होतो, उगीच आपण ते सगळं करतोय, उगीच भानगडीत सुख दुःखाच्या भानगडीत पडलो. पण हे केव्हा लक्षात येईल? तुमच्या पारमार्थिक सत्तेत गेल्यानंतर.
तर हे मिथ्यात्व केव्हा तुम्हाला लक्षात येईल की जेव्हा तुम्ही ब्रह्मसत्ता जाणल्यानंतर. हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे. पण वेदांताला चुकीने लोक म्हणतात की हे मायावादी आहे किंवा सगळं जगाला उडवून देतात किंवा निगेटिव्ह आहे, सदैव हे असत्य आहे, असत्य आहे, मिथ्या आहे, मिथ्या आहे म्हणतात. हे चुकीचं आहे. केव्हा वेदांती चुकीचं म्हणतो हे की जेव्हा तुमची झोप उघडते आणि जेव्हा तुम्हाला कळतं की स्वप्न ते स्वप्न मिथ्या होतं. झोप उघडल्यानंतर हे स्वप्न मिथ्या आहे, त्याच्या आधी नाहीये. मी जेव्हा स्वप्नात असतो तेव्हा मला पूर्ण सत्य दिसतं. तसंच हे ब्रह्मसत्य जगन मिथ्या जे आहे ते लक्षात घ्यायला पाहिजे की हे आध्यात्मिक सत्य जाणल्यानंतर, पारमार्थिक सत्य जाणल्यानंतर माझी झोप काय झाल्यानंतर किंवा झोप तुटल्यानंतर मला लक्षात येतं की हे सगळं स्वप्न होतं, स्वप्नवत होतं. आणि तेच बघायचं आहे की या जीवनात राहून, या जीवनाच्या आधारावर, या जगात राहून, इथेच राहून आपल्याला या तत्वाचं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे. तर ते कसं प्राप्त करून घ्यायचं ते आपण खूप डिटेल बघितलं की या दोघांचा फरक, सत्य काय आहे, मिथ्या काय आहे, स्वतंत्र काय आहे, परतंत्र काय आहे, निर्विकार काय आहे, सविकार काय आहे, सगुण काय आहे, निर्गुण काय आहे, या सगळ्याचा जर तुम्ही लॉजिकली विचार केला आणि थोडं तुमच्या स्वतःचा काय म्हणतात ते अनुभव तिथे जर वापरला आपण, श्रुती, युक्ती आणि अनुभूती. श्रुतीने सांगितलं की बाबा हे दोन वेगळे आहे, एक मिथ्या आणि एक सत्य आहे, हे श्रुतीने सांगितलं. मग युक्ती लावा तिथे, लॉजिक आपण बघतो की या जगातली कुठलीही अशी गोष्ट नाहीये संघात पदार्थत्वात की जी काही गोष्ट मिळून बनलेली आहे संघात. हे सगळं संपूर्ण जगत या पंचमहाभूत आणि संघात, या पंचमहाभूत आणि त्रिगुणात्मिक प्रकृतीने तयार झालेला आहे. परार्थत्वात म्हणतात की हे पूर्ण जे काही बनलेलं आहे हे परार्थ, दुसऱ्याच्या अर्थासाठी आहे, दुसऱ्याच्या वापरण्यासाठी आहे. की शरीर तयार झालं वापरण्यासाठी तयार झालेलं आहे, हे घर तयार झालं वापरण्यासाठी तयार झालेलं आहे. संघात जी कुठली गोष्ट ती दुसऱ्यांच्या वापरण्यासाठी आहे. पण हा जो आत्मा आहे तो आत्मा हा दुसऱ्यासाठी नाही, कारण ते आपलं स्वतःचं नेचर आहे. तर ह्या संपूर्ण जगाच्या मागची ही सत्ता समजून घेणं हेच आपलं खरं उद्देश असायला पाहिजे. आणि म्हणून हा 13वा अध्यायात सांगितलेला आहे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ. त्याचं नावच ते आहे या योगाचं, क्षेत्रज्ञ विभाग योग. इथे त्यांनी सुंदर विभाग केलाय की काय या जगाचं असली स्वरूप काय आहे आणि ब्रह्माचं खरं स्वरूप काय आहे, याचा विभाग इथे भगवंतांनी करून सांगितलेला आहे. आणि ज्यांनी हे विभाग जाणला, ज्यांनी हा भेद जाणला, सम्यक प्रकारे ज्यांनी याचा भेद जाणला, हा, तोच त्यांनीच खरं या ब्रह्मतत्वाचं ज्ञान झालं आपण असं समजायला पाहिजे. तर आपण हा इथे अध्याय संपवू. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे क्षेत्र विभाग योगो नाम त्रयोदशोऽध्यायः. हरि ओम तत्सत्. हरि ओम तत्सत्. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.